जैन धर्मातील संयम, त्याग आणि आत्मशुद्धीचे सर्वोच्च प्रतीक मानला जाणारा केशलोच विधी अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडला. योग शिरोमणी म्हणून विख्यात आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे परमशिष्य निर्यापक श्रमण 108 श्री वीर सागरजी महाराज यांचा हा विधी आदिनाथ मंदिर त्यागी निवास येथे पार पडला. केशलोच ही केवळ शारीरिक क्रिया नसून आत्मसंयम, सहनशीलता आणि वैराग्याची पराकाष्ठा मानली जाते. देहाभिमानाचा त्याग करून आत्मसाधनेकडे वाटचाल करण्याचा हा एक उच्च आध्यात्मिक साधना प्रयोग आहे. जैन तत्वज्ञानातील अपरिग्रह, संयम आणि तप या मूल्यांचे जिवंत प्रतीक म्हणून या विधीकडे पाहिले जाते. विधीपूर्वी मुनिश्री शरीरावर पवित्र राख लावतात आणि त्यानंतर स्वतःच्या हातांनी केस झुपक्यांमध्ये उपटतात. जैन हा शब्द जीन या संकल्पनेतून उद्भवलेला असून जीन म्हणजे आपल्या मनावर आणि इंद्रियांवर विजय मिळवणारा. अशा आत्मविजयी साधकांच्या परंपरेत दिगंबर मुनिश्रींचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून